बाद झालं, आता ती रडणार नव्हती. जर त्यालाच तिच्या असण्याचा फरक पडत नव्हता, तर ती तरी किती दिवस रडणार होती त्याच्या प्रेमासाठी. नाही रडणार ती आता. चेहरा पुन्हा एकदा निर्विकार झाला. आजूबाजूच्या माणसांकडे तिने रोखून पाहिलं. तशा त्यांच्या पाना खाली वळाल्या. ती मग तशीच पाय आपटत आत निघून गेली. पुढे, मला तुझं वागणं पटलं नाही सौरभ. तू पियासोबत का वागत आहेस असा? एकदा तरी समजून घे रे तिची बाजू. अंजू हात झटकून त्राग्यातच म्हणाली त्याला. थोडंसं चिडून बघत होती ती त्याच्याकडे. सौरभने काहीच उत्तर न देता तिथल्या काकांकडून वंशला घेतलं आणि सरळ कारकडे निघून गेला. अंजूने हताश होऊन उसासा सोडला. आजवर हाच प्रश्न ती 1000 वेळा विचारून मोकळी झाली होती. आणि त्याने 1000 वेळा आजसारखंच मूकपणे उत्तर दिलं होतं. रुद्रांशसुद्धा एवढा हट्टी नव्हता, जेवढा सौरभ होता. अंजूने एकदा मागे वळून पाहिलं. मी तुझं लग्न त्या देवसोबत होऊ देणार नाही पिया. माझ्या वाटेला आलेलं दुःख मी कसंही सहन करेन. कारण माझ्याकडे पुढे जगण्याची आशा आहे. पण तुला मी माझ्या आयुष्यासोबत खेळू देणार नाही. तुझ्या आनंदासाठी ढाल बनण्याचं वचन दिलं होतं मी तुला. मग तुझं सुख असं तुझ्या हातातून निसटून देणार नाही मी. तुझं लग्न सौरभसोबतच होणार. आय प्रॉमिस यू. मग मला काहीही करावं लागलं तरी चालेल. तिने मनोमन ठाम निश्चय केला. ती मग डोळे पुसून कारकडे गेली. सौरभ शांतपणे कार चालवत होता आणि अंजू वंशला मांडीवर बसवून बाहेर नजर लावून बसली होती. धावत्या कारसोबत तिच्या आठवणीही एकामागून एक सरत होत्या. 3 वर्षापूर्वी. रुद्रांश व अंजू आता घरच्या प्रवासाला निघाले होते. आज दिवसभर एकमेकांवर तुटून प्रेम केलं होतं. रात्री राहिलेली सगळी कसर भरून काढली होती रुद्रांशने. आज एक वेगळंच रूप पाहायला मिळालं होतं तिला त्याचं. खूप गोड होतं आणि तो अगदी हळुवारपणे तिला फुलासारखं हाताळत फुलवण्याचं काम केलं होतं त्याने. तिनेही कसला संकोच न बाळगता त्याला भरभरून प्रेम दिलं होतं. त्याचं पहिलं मिलन अविस्मरणीय राहणार होतं तिच्यासाठी. पूर्ण रस्त्यात तिचं फक्त रुद्रांची प्रेम भरली नजर झेलण्याचं आणि त्यावर लाजून हसण्याचं काम चाललं होतं. आज शब्दांची गरजच भासली नव्हती संभाषणासाठी आणि आताही भासत नव्हती. त्याच्या नुसत्या नजरेनेच अंगावर अजून शहारे येत होते. स्वतःशीच हसून तिने बाहेर नजर टाकली. घर आलं होतं आणि तिला समजलंही नव्हतं. आपण कधी पोहोचलो? अंजूने रुद्रांशकडे बघत विचारलं. तुम्ही माझ्या विचारात हरवला होतात तेव्हा, रुद्रांश मिश्किल हसत म्हणाला. त्याची ती काळेभोर भेदक नजर आता ही सर्वांगावर काटा आला तिच्या. तिने दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि हसतच बाहेर उतरली. ती हळूहळू थोडंसं पुढे चालत गेली आणि पुन्हा मागे वळून पाहिलं. रुद्रांश कारमध्येच होता. तिने नजरेनेच आत चालण्याचा इशारा केला. तो उतरून तिच्याजवळ आला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला. थोडंसं महत्त्वाचं काम आहे. लेट होईल मला. संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आत्ता. लेट म्हणजे सकाळीच येणार असाल? अंजू खाली बघून गाल फुगवत म्हणाली. त्या गोऱ्यापान गालावर अजूनही दाताचा हलकासा लाल व्रण होता. त्याने अलवारपणे कुरवाळलं तिथे. तिने शहारून सुस्कारा सोडला. लवकर येऊ का? रुद्रांशने तिची हनुवटी वर करत विचारलं. त्याच्या नजरेतला तो खोडेलपणा. एका रात्रीतच आला होता तो. तिनेच तर मुभा दिली होती. ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली. सोडा, या तुम्हाला यायचं असेल तेव्हा. त्याने हसून तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला बाय करून गेला. कार गेट बाहेर जातपर्यंत ती त्याला हात हलवून बाय करत होती. ती मग हसतच आत गेली. थोडीशी कणकण आणि थकवा जाणवत होता अंगात. तिने थंड पाण्याने आंघोळ केली. आरशात ठिकठिकाणी दिसणारे लाल वळण बघत होती ती आता. उगीचच नाही त्याच्या नावाचा जप केला होता तिने आज. स्वतःशीच लाजून हसली ती. तिने बंद गळ्याचा ब्लाऊज घातला. जमेल तिथे फाउंडेशन लावून टाकलं. ती बाकीचं आवरून खाली किचनमध्ये आली. अहिल्याबाईंनी तिला पाहिलं तसं खुश होऊन विचारलं. अगं कधी आलीस? आणि आराम करायचा सोडून कशाला आलीस तू इथे? शेवटचं वाक्य काळजीतच म्हणाल्या होत्या. आराम करेन नंतर. मी काय करू? अंजूने आजूबाजूला बघत विचारलं. तिने पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं तर त्या तिचा चेहरा निरखत होत्या. त्या तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलल्या. रंग चांगलाच उजळला आहे. माझ्या सासूला कॉल करू का? तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं त्यांच्याकडे. त्यांचा नातू लवकरच येईल हे सांगते ना. म्हणजे जीवात जीव येईल त्यांच्या. त्या हसून म्हणाल्या. आई. अंजू कमालीची लाजली आता. मी लगेच चान्स नाही घेणार. ती खाली मान घालतच म्हणाली. त्या तिचा हात हातात घेऊन थोपटत म्हणाल्या. घेऊ पण नकोस. आधीच तुम्हाला एकत्र वेळ कमी मिळतो. थोडेसे दिवस रुद्रांसोबत छान जगून घे. परत मुलं आली की बदलून जातं सगळं. अगं पण त्याने तुला सोडलं कसं काय? शेवटचा प्रश्न त्यांनी हसूनच विचारला. ती लाजून मग थोडंसं सिरियस होत म्हणाली. ते गेले त्यांच्या पहिल्या प्रेमाकडे. तिची नाराजी बघून त्या हसल्या आणि मान हलवत म्हणाल्या. तरीच म्हटलं बाबाला दम कसा निघेल ना. बरं तू जा, खरंच आराम कर. ती बोलणार तेच त्या म्हणाल्या. अंग गरम जाणवते तुझं. आराम कर म्हणजे बरं वाटेल जरा. जेवण झालं की बोलवते. अंजूने हसून होकारार्थी मान हलवली. ती तिच्या रूममध्ये जाणार तेच पूर्वीने तिला आवाज दिला.
ताई कधी आल्या? अंजूने आत जात आनंदाने विचारलं. ती कपड्यांच्या घड्या घालत होती. दुपारीच आले. तू ये इथे बस, ती अंजूचा हात पकडत म्हणाली. तिला बेडवर बसून तीही तिच्या शेजारी बसली. कितीतरी वेळपूर्वी काहीच न बोलता फक्त हसून बघत होती तिला. बास करा ना आता, किती बघणार आहात? अंजूने लाजून विचारलं. नाही बघते, जरा जास्तच बदलली आहेस. त्रास नाही झाला ना गं पण? पूर्वीने तिला काळजीने विचारलं. नाही, मला त्रास होऊन देतील का ते? त्यांनी घेतली काळजी, अंजू खाली मान घालून हसत म्हणाली. अच्छा, त्यांनी काळजी घेतली तर म्हणूनच एवढा वेळ लागला घरी यायला, पूर्वी तिला चिडवत म्हणाली. ताई, अंजूने आता सरळ हातात तोंड लपवून दिलं. बरं अंजू, किती वेळा नाव घेतलंस आज त्यांचं? तिने अंजूचा हात बाजूला करत विचारलं. ते तुम्ही त्यांनाच विचारा, अंजू डोळे बंद करत म्हणाली. पूर्वी हसून तिला मिठी मारत म्हणाली. मी खूप खुश आहे तुमच्यासाठी, तिने प्रेमाने कुरवाळलं अंजूला. तुम्ही उद्या लगेच जाणार आहात का? अंजूने मागे होऊन विचारलं. पूर्वी सरळ बसत म्हणाली. अगं जाणार होते, पण आज बाबा पियाच्या डॅडसोबत बोलले. ते उद्याच येत आहेत. तुला पियाने नाही सांगितलं का? अंजू फक्त डोळे फिरून गोड हसली. अरे हो, तुझ्या नवऱ्याने मोबाईल बघायचीही उसंती दिली नसेल तुला. जा आता बोल तिच्यासोबत, वाट बघत असेल ती, पूर्वी हसून म्हणाली. अंजू मग हसतच तिच्या रूममध्ये गेली. अंजू ईशा, मधू व पियासोबत व्हिडिओ कॉल करून बोलत होती. तिला चिडवण्यामध्ये त्या तिघींनीही चांगलेच हात धुवून घेतले होते. मॅडमही लाजून लाजून बेजार झाल्या होत्या. गाल अक्षरशः टमाटरसारखे लाल झाले होते. पिया खरंच आनंदी होती. सौरभसोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी खूप उत्साहित झाली होती ती. दुसऱ्या दिवशी दुपारीच पियाचे मॉम, डॅड, मिस्टर अँड मिसेस कपूर आले होते. रुद्रांश स्वतः हजर राहिला होता, कारण पियाचे डॅड रॉ ऑफिसर राहिलेले होते. रुद्रांशच्या नजरेत खूप आदर दिसत होता त्यांच्याबद्दल. पिया सौरभच्या लग्नाचा विषय बाजूला राहिला आणि या दोघांच्याच त्यांच्या कामाबद्दल गप्पा सुरू झाल्या. सौरभने मध्येच तोंड पाडून पाहिलं होतं रुद्रांशकडे. सगळे तोंड दाबून हसत होते बिचाऱ्याला. रुद्रांशच्या आग्रहाखातर दिल्लीमध्ये एंगेजमेंट करण्याचं ठरलं. पुढचा एखादा चांगला मुहूर्त बघून महिन्याभरातच लग्न करण्याचं ठरलं. अंजू पियाला घेऊन तिच्या रूममध्ये आली. मग कसं वाटते माझ्या होणाऱ्या जाऊबाई? अंजूने हसून चिडवत विचारलं. कसं सांगू आता यार तुला? मला जे वाटत आहे ना ते आत्ता, ते खरंच खूप. पिया बोलता बोलता थांबली. ती फक्त उसासा सोडत हसली. अंजू तिची एक्साइटमेंट समजू शकत होती. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसाडून वाहत होता. लग्नाचा लाडू खाण्यासाठी खरंच अधीर झाली होती ती. मी खरंच खूप खूप खुश आहे पिया. तुला फायनली तुझं प्रेम भेटत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दोघींचे नवरे एकसारखेच दिसतात. कधी स्वप्नातही हा विचार केला नव्हता ना? अंजू आश्चर्यचकित झाल्यासारखी हसून म्हणाली. हो ना, पण हे तुझ्यामुळे झालं अंजू. थँक्यू, पिया तिचा हात हातात घेत म्हणाली. वेड लागले आहे का तुला? तुझी वीण सौरभसोबतच जुळली गेली म्हणून घडत आहे हे. तो तर किती उतावळा झाला आहे बघितलं ना? तुझ्या प्रेमात पुरता आपटला आहे, अंजू तिला चिडवत म्हणाली आणि मोठ्याने हसली. पिया हसली नाही, पण तिला अस्वस्थ झालेलं बघून अंजूने विचारलं. ओ मॅडम, बत्ती का गुल झाली तुमची? पिया थोडंसं गंभीर होत म्हणाली. अंजू, यावेळेसही मागच्या वेळेसारखं घडणार नाही ना? मी परत एकटी पडणार नाही ना? तिच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली होती. प्रेमात जीभ पोळली होती एकदा तिची. वेडीस का? असा विचार का करतेस तू? चांगला विचार कर, आता सगळं चांगलंच होणार, अंजू तिला धीर देत म्हणाली. तरी पण ग अंजू, टेन्शन येतं. अचानक हा जो आनंद पदरात पडत आहे ना माझीच नजर लागायची त्याला. पिया थोडीशी रडवेली होत म्हणाली. अंजू तिची अवस्था समजू शकत होती. एखादी चांगली गोष्ट आयुष्यात घडली की लागोलाग चिंताही डोकावतेच मनातून. पियाचंही तसंच झालं होतं. अंजू तिचे डोळे पुसत म्हणाली. मी बरी नजर लागून देईल, ढाल बनून उभी राहील तुझ्या आनंदाला जपण्यासाठी. माझी तडफदार मैत्रीण भित्री भागूबाई कधीपासून झाली आणि ही तर माझी पिया नाही. पिया पुन्हा उसासं सोडत हसली. अंजू काय ते समजून गेली. एवढा मोठा बदल होत होता तिच्या आयुष्यात. अंजूलाही अनुभव होताच की. पियाने मग थोडंसं लाजत विचारलं. रुद्रांश जसे तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात तसं सौरभही करेल ना गं माझ्यावर? ते तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच विचार, अंजू उठत म्हणाली. तिची नजर दरवाजाकडे होती. पियाने मागे वळून पाहिलं. सौरभ हाताची घडी घालून उभा होता तिथे. ती ताडकन उठली. मी आहे पर बाहेरच, झालं की सांगा, अंजू सौरभकडे बघत म्हणाली आणि हसतच दरवाजा लावून बाहेर गेली. पिया आता हातासोबत चाळे करत खाली बघत होती. तो तिच्यासाठी किती वेडा होता माहीत नव्हतं का तिला? पण तरीही चिंता होतीच. सौरभने तिचं बोलणं ऐकलं असेल याची भीती वाटू लागली तिला. सौरभ जवळ येऊ लागला तशी तिच्या हृदयातली धडधड हळुवारपणे ताल धरू लागली. आयुष्यात एवढं दडपण कधीच जाणवलं नव्हतं तिला. तुला माझ्या प्रेमावर संशय आहे का पिया? सौरभने विचारलं.
पियाची नजर वर झाली. त्याच्या नजरेत नाराजी दिसत होती. सोबत हलकंसं पाणीही होतं. मला तसं म्हणायचं नव्हतं सौरभ. रुद्रांश बघ ना किती जीवापाड प्रेम करतात अंजूवर. त्यांच्यासारखंच आपलं नातं असेल का हे बोलायचं होतं फक्त मला. ती तिची बाजू समजावत म्हणाली. नजर पुन्हा खाली वळाली. सौरभने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तशी ती दचकली. डोळे विस्फारून बघत होती ती त्याच्याकडे. तिचे हातही त्याच्या छातीवर गेले होते. सौरभ आता तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, मी रुद्रांसारखा नाही पिया. तो खूप धीर धरणारा आणि विचारपूर्वक वागणारा आहे. 6 महिने तग धरला होता त्याने अंजूसाठी, त्याच्या प्रेमासाठी. प्रेमाच्या वर तो त्याचं देशप्रेम ठेवतो. पण मी तसा नाही. माझ्यासाठी माझं प्रेम सगळ्यात वर आहे आणि मी नाही वाट पाहू शकत. एकदा बस लग्न करून तू ये. मग मी किती प्रेम करू शकतो हे दाखवून देईल तुला. फक्त त्यावेळेस अति होते अशी तक्रार करू नकोस तू. शेवटचं वाक्य बोलताना सूचक हसला होता तो. पिया थक्क होऊन पाहत होती त्याला. पहिल्यांदाच तो तिला जवळ घेऊन एवढं मनातून बोलला होता. त्याच्या नजरेतलं भरभरून वाहणारं प्रेम बघून तिच्या मनातली भीती चुटकीशी सरशी नाहीशी झाली. मध्येच आपल्या ओठांवर गेलेल्या सौरभच्या नजरेचा रूप बघून तिची चलबिचल झाली. तिने गडबडून मान दुसरीकडे वळवली. आय एम सॉरी पिया, पण धीर धरवत नाहीये, सौरभ गहिऱ्या आवाजात म्हणाला. तिने गोंधळून पाहिलं त्याच्याकडे. तो पुढे झुकायला लागला तसे तिने धडधडत्या छातीने डोळे बंद करून घेतले. पुढच्याच सेकंदाला तिच्या गालावर उबदार नरम स्पर्श जाणवला तिला. तिने गोड हसतच त्याच्या छातीवर डोकं टेकवून दिलं. त्यानेही समाधानाने तिला मिठीत घेतलं. वर्तमान. अजूनही हसत होता सौरभ ती आठवून. त्याच्यापासून दूर पळणारी पिया त्या दिवसांपासून मनमोकळेपणाने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत गेली होती. एंगेजमेंटनी लग्नाची खरेदी होतपर्यंत तीही अखंड बुडून गेली होती त्याच्या प्रेमामध्ये. त्याचा हात धरून नव्या स्वप्नांची महाल बांधू लागली होती. मग आज तीच पिया देवसोबत पुढे जाण्याचा विचार कसा काय करू शकली होती? मान्य की त्याचं लग्न झालं नाही. त्यांच्यामध्ये तणाव निर्माण झाले. पण म्हणून लगेच मार्ग बदलायचा का? थोडाही धीर कसा काय धरू शकली नाही ती? कारण तो तर अजूनही वेड्यासारखा तिच्यावर प्रेम करत होता. तीही करत होती ना? मग का समजून घेतलं नाही तिने त्याला? त्याच्या हतबलतेला, त्याच्या असहाय्यतेला. सौरभने डोळे पुसले. हातातल्या पियाच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवला त्याने. त्याच्यावर ओठ टेकून त्याने तो ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. फ्रेश होऊन तो मग खाली डिनरसाठी गेला. जेवण झाल्यावर अंजू वंशला झोपून मोबाईलमध्ये मेसेजेस चेक करत होती. तिकडे रुद्रांश रूमवर आला नव्हता अजून. काय करत असतील ते अजून बाहेर? काल तर लवकर आले होते. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? तिला उगीचच भीती वाटू लागली. तिने खबऱ्याला नजर ठेवायला सांगितली. येईल तेव्हा कॉलही करायला सांगितला. मध्यरात्री जावं लागलं तरी ती जाणार होती. ती मग वंशजवळ रुद्रांशच्या जुन्या फाईल्स वाचत बसली. तो गायब झाला तेव्हा ज्या केसवर काम करत होता त्या फाईल्स कुणालाच दिल्या जात नव्हत्या. आज त्या चोरून त्यांचे झेरॉक्स काढले होते शिंदे व मयंकने. अंजू आता बारकाईने एक एक डॉक्युमेंट वाचत होती. 12 वाजून गेले होते. तिने आळस देऊन मोबाईल चेक केला. अजूनही काही मेसेज आला नव्हता. ती मग बाथरूममध्ये जाऊन तोंड धुवून आली. तितक्यात तिचा मोबाईल वाजला. तिने पटकन तो रिसीव्ह केला. हॅलो मॅडम, समोरून तो म्हणाला. आवाज घाबरल्यासारखा जाणवला होता का? हॅलो, काय झालं? तू घाबरला का आहेस? तिने टेन्शनमध्ये येत विचारलं. मॅडम, तो माणूस ज्या फ्लॅटमध्ये होता त्याच्यात स्फोट झाला. तो आत गेल्याच घडलं ते. समोरून तो भरभर बोलला आणि तिच्या काळजात धस झालं. हातातला मोबाईल खाली गळून पडला. रुद्रांश, तिच्या तोंडातून अस्पष्ट आवाज बाहेर पडला. क्षणभर सुन्न झाली ती. अंगात ताकदच जाणवेनाशी झाली. मेंदूही बंद पडल्यासारखा वाटला. नक्की काय ऐकलं ते आठवण्याचा ती प्रयत्न करू लागली. ती मोबाईलवर बोलणार तर हातात नव्हता तो. तिने गडबडून खालून तो उचलला. तिने थरथरत्या हातांनीच परत त्याला कॉल लावला. हॅलो, तू तिथेच थांब. काय घडते ते बघ, मी येतेय, अंजू अडखळतच म्हणाली. तिने एकदा झोपलेल्या वंशकडे पाहिलं. नाही, तुझ्यावर एवढा मोठा अन्याय नाही करू शकत तो. नाही करू शकत. ती वेड्यासारखी बडबडली आणि तिच्या कारची चावी घेऊन बाहेर पडली. अंजूने सौरभच्या रूमचा दरवाजा ठोठावला. सौरभने दरवाजा उघडला तशी ती पटपट म्हणाली, वंश जवळ झोप, मला अर्जंट बाहेर जायचं आहे. आल्यावर सांगते काय ते. तो काही बोलण्याच्या आधीच ती पळतच खाली गेली. सौरभ चकित झाल्यासारखा बघत होता ती गेली तिकडे. सकाळी बोलता येईल असा विचार करून तो मग वंशजवळ झोपायला गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.